मॅकडॉनल्ड्समध्ये व्हेज बर्गर तर तुम्ही नक्कीच खाल्ले असणार, पण तुम्ही हेच बर्गर घरी ट्राय केले आहेत का? खरंच सांगते, मॅकडॉनल्ड्सपेक्षा कितीतरी पटीने अगदी भन्नाट होतात. हवे त्या भाज्या हवी ती क्वांटिटी टाकून आपण बनवू शकतो आणि चवीला अगदी भन्नाट लागतो. तर हेच व्हेज बर्गर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आलू टिक्की बनविण्यापासून सॉस बनविण्यापर्यंत सर्व प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण आलू टिक्की बनवून घेऊ. त्याकरिता आपल्याला एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे पोहा घ्यायचा आहे. पोहा 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित असा धुवून घेऊया. हा पोहा छान धुवून झाला की हा पोहा आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे. काही वेळामध्येच आपला हा पोहा छान भिजवून होतो आणि छान मोकळा देखील होतो. आता हा पोहा आपण हाताने व्यवस्थित असा मॅश करून घेऊया. चला तर मग आलू टिक्की बनविण्याकरिता एका बाउलमध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे उकडलेले मॅश केलेले बटाटे घ्यायचे आहेत. सोबतच आपण मॅश केलेला पोहा देखील घालूया. यामध्ये 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा आणि 2 मोठे चमचे हिरवे वाटाणे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. हे फ्रोझन वाटाणे आहेत. सोबतच यामध्ये आपण काही मसाले देखील घालू. मसाल्यामध्ये 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचाभर जिरेपूड, 1 चमचाभर लाल मिरची. तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सोबतच मिरेपूड देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील मी यामध्ये घालणार आहे. आता हे सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. बटाट्यामध्ये एक्स्ट्राचं जे मॉइश्चर असतं ते पोहे सोक करून घेतात. याकरिता आपल्याला पोहा यामध्ये ॲड करायचा आहे. इथे आपलं डो बनून तयार आहे. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि या मिश्रणामधील थोडं मिश्रण घेऊन हातावरती त्याच्या टिक्क्या तयार करून घेऊया. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये आणि हव्या तशा टिक्क्या तयार करून घेऊ शकता. हाताला तेल लावल्यामुळे हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही आणि सहजगत्या आपली ही टिक्की बनून तयार होते. तुम्ही पाहू शकता. आता इथे आपल्याला एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्याकरिता एका बाउलमध्ये आपल्याला 1 चमचाभर मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे. यात आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. सोबतच थोडं पाणी घालून पातळ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बॅटर छान ढवळत आपल्याला अगदी गुठळ्याविरहित असं बॅटर आपण तयार करून घेऊया. कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवून तयार आहे. इथे टिक्की बनवून तयार आहे. सोबतच इथे मी ब्रेड क्रम्स देखील घेतलेले आहेत. आता तयार केलेली टिक्की कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायची. एक्स्ट्राचं बॅटर निथळून घ्यायचं आणि हे टिक्की आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकून घ्यायची आहे आणि कोरड्या हाताने म्हणजे दुसऱ्या हाताने आपल्याला या टिक्कीला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने सर्व टिक्की आपण कोट करून घेऊ. या टिक्क्या तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण ही टिक्की थोडीशी हेल्दी बनविण्याकरिता मी याला शॅलो फ्राय करणार आहे. त्याकरिता मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. त्यावरती या टिक्क्या ठेवून घ्यायच्या. 3 ते 4 मिनिटे एका साईडने टिक्की भाजून झाली की टिक्कीची साईड आपण चेंज करूया. तुम्ही बघू शकता ही टिक्की किती छान अशी गोल्डन ब्राऊन फ्राय झालेली आहे. आता याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील आपल्याला टिक्की छान अशी गोल्डन ब्राऊन तयार करून घ्यायची आहे. टिक्की फ्राय करताना आपण यावरती थोडं तेल सोडू शकतो. काही वेळातच इथे आपली छान अशी टिक्की बनून तयार आहे. आता ही टिक्की आपण काढून घेऊया. इथे हा तवा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता या तव्यावरती आपण थोडंसं बटर लावून घेऊया. आता इथे मी बर्गरचे बन घेतलेले आहेत. हे बन आपण तव्यावरती ठेवून घेऊया. मंद आचेवरती हे बर्गरचे बन आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. अगदी एखाद्या मिनिटामध्येच हे बर्गरचे बन व्यवस्थित असे भाजून होतात. तुम्ही पाहू शकता. आता हे बर्गरचे बन आपण काढून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपण अगदी मार्केटसारखा बर्गरचा सॉस तयार करणार आहोत. त्याकरिता एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये
आपल्याला 4 मोठे चमचे मेयोनीज घ्यायचे आहे। यामध्ये एक मोठा चमचा आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे, सोबतच एक मोठा चमचा टोमॅटो सॉस देखील मी घातलेला आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। बाजारामध्ये या सॉसमध्ये कलर घातला जातो, पण इथे मी कलर विरहित सॉस बनवत आहे। काही वेळातच इथे आपला सॉस बनून तयार होतो। आता हे बर्गर आपण असेंबल करून घेऊया। बर्गरकरिता तुम्ही हव्या त्या भाज्या घेऊ शकता। इथे मी काकडी, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण बर्गरच्या बनवरती काकडी ठेवून घेऊ, मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोचे स्लाइस देखील ठेवून घेऊया। बर्गरमध्ये पत्तागोबीचे पाने देखील ठेवले जातात, तुम्ही ते देखील इथे ॲड करू शकता। आता बर्गरचा जो वरचा बन असतो त्याला आपण छानपैकी सॉस लावून घ्यायचे। आवडीप्रमाणे सॉस तुम्ही याला लावू शकता। आता आपण बनवलेली आलूची टिक्की गरमागरम यावरती ठेवून घ्यायची आणि बर्गर व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा। आलू टिक्की अगदी गरमागरम असतानाच बर्गर बनवायचा आणि एन्जॉय करायचा, कारण बर्गर गरमागरमच अगदी भन्नाट लागतो। आता तुम्ही बघू शकता मार्केटपेक्षा कितीतरी पटीने अगदी खमंग, चवीला अगदी भन्नाट असणारा आणि दिसायलाही किती सुंदर असणारा आपला हा बर्गर बनून तयार झालेला आहे। तर हा बर्गर एकदा नक्की ट्राय करा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।